बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते। खड्डे बुजवण्यासाठी भाजपची स्वतंत्र टास्क फोर्स आहे। 31 प्रभागांमध्ये खड्ड्यांची दुरुस्ती केली जाणार अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली आहे। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असं देखील ते म्हणतात। सुनील केदार यांच्याशी बातचीत केली लोकशाही मराठीचे नाशिकचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। नाशिक शहरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। प्रशासनाकडनं खरं तर खड्डे बुजवण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे भाजपकडनं देखील एक टास्क फोर्स निर्मित करण्यात आलेला आहे। तो 31 प्रभागांमध्ये लक्ष ठेवणार आहे आणि नागरिकांच्या तक्रारी आल्या तर मनपा प्रशासनाला सूचना करणार आहे। आपण एक टास्क फोर्स निर्मित केलेला आहे। नेमकी काय संकल्पना आहे, कशा पद्धतीने तो कार्यरत करणार आहे? नाशिक शहरामध्ये जे अतिवृष्टीमुळे सर्व खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे 5 जणांचा बळी गेलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने याची गंभीर दखल घेऊन एक सर्व 31 प्रभागामध्ये टास्क फोर्स तयार केलेला आहे। टास्क फोर्स म्हणजे आमदार, नगरसेवक, मंडलाध्यक्ष, त्या प्रभागात राहणारे सर्व पक्षाचे बूथ प्रमुखापासून कार्यकर्ते, पदाधिकारी हे काम करणारे। नाशिक महानगरपालिकेने 6 विभागातील ठेकेदार आणि त्या अभियंत्यांचे मोबाईल नंबर दिलेले आणि त्यांनी सांगितलंय आम्हाला तुम्ही सांगा, त्या ठिकाणी आम्ही ताबडतोब खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरू करू। त्या दृष्टीने कोऑर्डिनेशन म्हणून हे टास्क फोर्स काम करणार आहे। त्या दृष्टीने कामही सुरू झालंय रात्रंदिवस। कालपासून खड्डे बुजवायचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि महापालिकेचे अधिकारी असतील, ठेकेदार असतील, यांना सांगून आमचे जे लोकप्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील ते संपूर्ण 31 प्रभागामध्ये हे काम करणार आहे। प्रभागातले जे खड्डे आहेत ते बुजवण्यात येणार आहे, मात्र कार्यकर्त्यांना आता निवडणुकीच्या कामांबरोबर खरं तर खड्डे बुजवण्याचं देखील कामाचं जे पत्र आहे ते खरं तर शहराध्यक्षांनी दिलेलं आहे। महेश लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।